इंटेलिजन्स फॉर मॅनेजर्स या सब्जेक्टमधलं फर्स्ट चॅप्टरचं लास्ट पॉइंट आज आपण बघणार आहे. प्रिव्हियसली आपण काय काय शिकलो? आपण शिकलो होतो, ओव्हरव्ह्यू झालं आपलं, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट झालं, टाइप्स ऑफ आर्टिफिशियल, नॅरो अँड जनरल हे झालं. आणि आज आपल्या ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या चॅप्टरचं लास्ट पॉइंट ॲप्लिकेशन्स ऑफ AI इन बिझनेस अँड मॅनेजमेंट हे आपण व्यवस्थित आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये शिकणार आहोत. तर चला आता बघू. ओके, सो पहिल्यांदा ॲप्लिकेशन्स अँड ऑफ AI इन बिझनेस अँड मॅनेजमेंट म्हणजे काय? की बाबा ह्याला म्हणतात की व्यवसाय आणि व्यवस्थापना. बिझनेस म्हणजे काय? व्यवसाय. आणि मॅनेजमेंट म्हणजे काय? की व्यवस्थापना. आपण व्यवस्था कसं करतो आपल्या व्यवसायाचं. ह्यात AIचा वापर कसा केला म्हणजे बुद्धिमत्ता आपण कसं वापरतो बिझनेस अँड मॅनेजमेंटमध्ये ह्याचं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे, फर्स्ट ॲप्लिकेशन जे आहे आपलं, ते आहे कस्टमर सर्व्हिस ऑटोमेशन. कस्टमर सर्व्हिस ऑटोमेशन म्हणजे काय? की ग्राहक सेवा. ग्राहक सेवा कसं करतं? AI कसं यूज होतं ग्राहक सेवामध्ये? AI हेल्प्स बिझनेसेस प्रोव्हाईड फास्ट अँड इफिशियंट कस्टमर सपोर्ट. म्हणजे AIच्या मदतीने कंपन्या ग्राहकांना जलद आणि 24 तासात सेवा देऊ शकतात. ओके, AIच्या मदतीनंच होतं हे. ओके. त्याच्यानंतर हाऊ इट वर्क्स, AI चॅटबॉट्स आन्सर कस्टमर क्वेश्चन्स इन्स्टंटली. ओके, AI काय करतं? ग्राहकांची उत्तरे देतं. AI देतं. ओके. त्यानंतर सेकंड काय आहे पॉइंट आपलं? AI अवेलेबल 24/7 विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे काय? की बाबा मानव नसताना पण AI 24/7 वर्क करतं कस्टमर सपोर्टसाठी. मानवी हस्तक्षेपाशिवाय कामे करते. म्हणजे तिथं माणसाची गरजच नाही आहे AIला. ते स्वतः 24 तास काम करतं AI. कुठं? ग्राहक सेवामध्ये. ओके. नेक्स्ट पॉइंट काय आहे? अंडरस्टँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ऑर नॅचरल लँग्वेज. ओके. म्हणजे काय की बाबा हे भाषा समजते. म्हणजे स्वतः ते भाषा समजून घेतं. जर सिम्बॉलिक भाषा असू दे, मॅथमॅटिकल भाषा असू दे किंवा कुठली पण टाईपची भाषा जरी असेल, तर ते समजून घेतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. जर कस्टमर कुठल्या पण भाषेत विचारू दे, ते कस्टमर सपोर्ट देतं, म्हणजे सर्व्हिस देतं. हे काय आहे? आपलं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. ह्याचे एक्झाम्पल्स काय काय असतील? चॅटबोट्स ऑन वेबसाईट्स. ओके. म्हणजे की जे वेबसाईटवरती चॅटबोट्स असतात. फॉर एक्झाम्पल आता आपण WhatsApp बघितलं. WhatsAppवरती आपण मेटा AI बघतो. म्हणजे हे काय आहे? हे पण एक चॅटबोट आहे WhatsAppचं, मेटा AI. सो कस्टमर सर्व्हिस ऑटोमेशनमध्ये पण त्यांच्या वेबसाईटवरती चॅटबोट असतं. त्या चॅटबोटसोबत ते ग्राहक कनेक्ट होत असतात. ओके. नेक्स्ट आहे WhatsApp कस्टमर सपोर्ट बोट्स. येस, आत्ताच सांगितले मेटा AI आहे. तसेच त्या कंपनीचे पण बोट्स असतात. ते पण WhatsAppवरती ते देतात. ओके. व्हॉईस असिस्टंट इन कॉल सेंटर्स. ओके. कॉल सेंटर्सवरती आपण व्हॉईस असिस्ट करतो. आता आजकाल माणसाची गरज नाही. व्हॉईस असिस्टचं कॉल सेंटर्सवर AI पण करतात आजकाल. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं बेनिफिट्स काय आहेत? कस्टमर सर्व्हिस ऑटोमेशनचे बेनिफिट्स की बाबा फास्टर रिस्पॉन्स टाईम. ओके. फास्ट रिस्पॉन्स करतं AI. रिड्यूस्ड वर्कलोड ऑन एम्प्लॉईज. ओके. म्हणजे वर्कलोड कमी करतं एम्प्लॉईजचं. इम्प्रूव्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. AI ॲक्युरेट आन्सर्स देतात. मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण त्यात इम्प्रूव्ह होतं. लोअर ऑपरेशनल कॉस्ट. ओके. म्हणजे काय की बाबा ह्यामध्ये लोअर ऑपरेशनल कॉस्टमध्ये असं पण येते की बाबा की एम्प्लॉयबिलिटी पण कम होते आणि ग्राहकचं समाधान वाढते आणि ऑपरेशनल कॉस्ट रिड्यूस होतं. म्हणजे की खूप सारं खर्च तिथं कमी होतो AIमुळे. ओके. नेक्स्ट आहे आपलं मार्केटिंग अँड सेल्स ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय की बाबा AIचा वापर मार्केटिंग आणि
सेल्स म्हणजे विक्री. विक्रीमध्ये कसं एआय वापरलं जातं? एआय हेल्प्स कंपनीज अंडरस्टँड कस्टमर बिहेवियर अँड इम्प्रूव्ह सेल्स. म्हणजे काय? मार्केटिंग किंवा विक्रीमध्ये एआय ग्राहकांचे वर्तन म्हणजे ग्राहक कसं बिहेव करतात हे समजून विक्री वाढवण्यास मदत करते. ओके. कसं आपण जास्त मार्केटिंग करू शकतो आपल्या प्रोडक्टचं, हे आपल्याला एआय मार्केटिंग आणि विक्री किंवा सेल्स ऑप्टिमायझेशनमध्ये सांगतात. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स काय-काय असू शकतात? पर्सनलाइज्ड प्रॉडक्ट रिकमेंडेशन, ओके. टार्गेटेड अचीव्हमेंट्स म्हणजे काय? टार्गेट असतं ना मार्केटिंगमध्ये वगैरे, टार्गेटेड ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे असतात. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपण ॲडव्हर्टाइज सारखं-सारखं आपण दाखवलं, तर ते काय करतं, की बाबा कस्टमर घेतं ते प्रॉडक्ट. सो एआय त्याला हेल्प करायला पुश करतं ॲडव्हर्टाइजमेंट्सला. कस्टमर सेगमेंटेशन करतं. प्रेडिक्टिंग कस्टमर बायिंग बिहेवियर, ओके. कस्टमर कुठल्या कलरचं घेताय याच्यावरनं पण ते एआय शिकतं आणि तेच कलरचं प्रत्येक वेळी त्याला दाखवतं. ओके. सो असं हे किंवा जर एखादे प्रॉडक्ट आपण घ्यायचं म्हणतोय, तर ते प्रॉडक्ट आपण कुठे सर्च केलं, तर ते प्रत्येक दुसऱ्या वेबसाईट्सवरती आपल्याला तेच-तेच दाखवतं अल्गोरिदम. सो अशा प्रकारे एआय मार्केटिंग आणि सेल्समध्ये ऑप्टिमाइज होतो. ओके. सो नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल्स काय-काय असू शकतात? Amazon recommends product based on the search history. येस, आपण जे सर्च करतो ते Amazon आपल्याला रेकमेंड करत जातं. Netflix काय करतं आपल्याला? मूव्हीज रेकमेंड करतं. ईमेल मार्केटिंग ऑटोमेशन, ओके. ईमेलवरती पण मार्केटिंगचे ऑटोमेशन्स किंवा मेल्स आपल्याला आपण जे सर्च करतो मेलवरती पण ते कधी-कधी मार्केटिंग करतं, ओके. त्याच्यानंतर ना बेनिफिट्स, फायदे काय-काय आहेत आपल्याला? मार्केटिंग अँड सेल्स ऑप्टिमायझेशनमध्ये एआयचं काय आहे, की बाबा इन्क्रीज्ड सेल्स. एआयमुळे आपल्याला आपल्या विक्री जास्त होते किंवा इन्क्रीज होते. बेटर मार्केटिंग स्ट्रॅटेजी. एक एआय शिकतं, की बाबा कुठल्या प्रकारे, कुठल्या स्ट्रॅटेजीने आपण बेटर मार्केटिंग करू शकतो. इम्प्रूव्ड कस्टमर एंगेजमेंट, ओके. एआयमुळं कस्टमरचं एंगेजमेंट किंवा वाढतं. कारण आहे ना, एआय खूप ॲक्युरेट डेटा प्रोव्हाईड करत असते. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एआय कसं वापरलं जातं, ओके. म्हणजे काय, की बाबा मानव संसाधन व्यवस्थापन. ओके. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानव मानव संसाधन व्यवस्थापन. म्हणजे काय, की बाबा एआय हेल्प्स इन मॅनेजिंग एम्प्लॉईज इफिशियंटली. ओके. एआय काय करतं? कर्मचारी निवड आणि व्यवस्थापनात मदत करते. ओके. ह्याचे ॲप्लिकेशन्स काय-काय असू शकतात? रिझ्यूम स्क्रीनिंग अँड कॅन्डिडेट सिलेक्शन. ओके. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल असे 100 कॅन्डिडेट्स एका कंपनीला जर अप्लाय करत असेल, तर तिथं काय होणार, की बाबा प्रत्येकाचा रिझ्यूम बघणं तर शक्य नाही. सो त्याच्यासाठी काय करतात, एक मशीन आहे रिझ्युमे स्क्रीनिंग करायला. ओके. त्या मशीनला ते 1000 ॲप्लिकेशन्स देतात. त्याच्यामधलं ते मशीन काय करतं, आपल्याला कुठला कॅन्डिडेट पाहिजे ते हायलाइटेड वर्ड्स त्या कंपनीच्या जे डिस्क्रिप्शनमध्ये असतं, त्याचे वर्ड्स जर त्या रिझ्यूममध्ये मॅच होत असेल, तर ते रिझ्यूम शॉर्टलिस्ट होतं. म्हणजे काय, की बाबा एम्प्लॉईज मॅनेज करायला हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एआय खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं किंवा यूज होतं. ओके. एम्प्लॉयी परफॉर्मन्स एनालिसिस, ओके. एम्प्लॉयीचा परफॉर्मन्सवर डेटावरती एआय आपल्याला हे एक ॲप्लिकेशन एआय आपल्याला हेल्प करतं, की कुठलं एम्प्लॉयी परफॉर्म करतंय आणि कोणाला प्रमोशन द्यायला पाहिजे. इथपर्यंत आपलं एआय आलेलं आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये किंवा एचआर मॅनेजमेंटमध्ये. अटेंडन्स मॉनिटरिंग, ओके. एचआरला सगळं डिटेल्समध्ये जातात, की बाबा कोण अटेंड आहेत, कोण नाही आहे आज ऑफिसमध्ये. सो हे एआयमुळं होतं. कारण आपण अटेंडन्स वगैरे देतो एआयला, मॉनिटर करतं आणि ते डेटा सगळं एचआरपर्यंत पोहोचतं. ओके. मंथली ते चेक केलं जातं. एम्प्लॉयी एंगेजमेंट एनालिसिस. एम्प्लॉयी आपल्या कामासोबत कसं एंगेज होत आहेत किंवा सगळं काही त्यामध्ये रेकॉर्ड होतं. कोणामुळं? एआयमुळं. ओके. सो अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये किंवा एचआर मॅनेजमेंटमध्ये हे एआय वर्क होतं. ओके. एक्झाम्पल, एआय ऑटोमॅटिकली शॉर्टलिस्ट बेस्ट कॅन्डिडेट्स फ्रॉम थाउजंड्स ऑफ रिझ्युमेस. आताच सांगितले मी. ते मशीन कसं वर्क करतं 1000 रिझ्युमेसमधनं डिस्क्रिप्शनमध्ये जे असतात त्याचे हायलाइटेड वर्ड्स बघून त्या कॅन्डिडेटला ते सिलेक्ट करतं किंवा रिझ्यूम हायलाइट करतं. बेनिफिट्स काय आहेत एचआरसाठी? एचआरचं टाईम सेव्ह होतं. रिड्युसेस ह्युमन बायस.
ओके. जे पण काही तक्रारी असतील ते बायस रिड्यूस होतं. फास्टर हायरिंग प्रोसेस त्याच्यामुळं काय होतं, फास्टर सिलेक्शन प्रोसेस किंवा हायरिंग प्रोसेस कंटिन्यू होतं. ओके. सो नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग. म्हणजे काय, आर्थिक व्यवस्थापन एआय कसं करतं? आर्थिक व्यवस्थापन एआयचा वापर कसं केलं जातं फायनान्शियल मॅनेजमेंट अँड अकाउंटिंगमध्ये. एआय हेल्प्स मॅनेज फायनान्सेस ॲक्युरेटली अँड इफिशियंटली, की बाबा एआय काय करतं, आर्थिक व्यवहार सुरक्षित आणि अचूक करते. ओके. म्हणजे फायनान्सेस ॲक्युरेटली ते व्यवहार करतं आणि जे चुकीचे आहेत त्याला रिमूव्ह करून टाकतं, किंवा आपलं म्हणायला म्हटलं तर ते फ्रॉड डिटेक्ट करतं आणि एक्सपेन्स ट्रॅकिंग करतं. फायनान्शियल फोरकास्टिंग, की बाबा आपलं कसं आता वेदर फोरकास्ट होतंय. ह्या टाईममध्ये आपलं रेन होणार आहे, ह्या टाईममध्ये आपलं रेन कमी होणार आहे, पाऊस वगैरे. तसं फायनान्शियली पण ते फोरकास्ट करतं, की बाबा आपलं इथं आर्थिक जास्त आहे, इथं कमी आहे, इथं जास्त व्हायलंय, इथं कमी व्हायलंय. हे एआय ते डिटेक्ट करतं. ओके. नेक्स्ट आहे ऑटोमेटेड अकाउंटिंग. म्हणजे काय, की बाबा अकाउंटिंग हे ऑटोमेटिंग बेस्डवर पण होतं. ऑटोमॅटिकली परफॉर्म होतं हे सगळे. कुठं? आर्थिक व्यवहार सुरक्षित. ओके. आर्थिक व्यवस्थापनमध्ये, फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा अकाउंटिंगमध्ये. ओके. एक्झाम्पल, बँक्स यूज एआय टू डिटेक्ट सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे काय, की बाबा फ्रॉड कुठलं तरी ट्रान्झॅक्शन व्हायलंय, किंवा ब्लॉकचेन बिटकॉईनचा एक प्रकार आहे. तिथं आपल्याला लगेच कळतं, की बाबा 2 वेळा एखादं ट्रान्झॅक्शन होत आहे. त्याला म्हटलं जातं डबल स्पेंडिंग प्रॉब्लेम. लगेच ते एआय ट्रॅप करतं, की बाबा हे चुकीचं आहे, काहीतरी इथं डिटेक्ट व्हायलंय. सो बँक्स ह्या प्रकारे एआयला यूज करतात. ओके. बेनिफिट्स काय काय आहेत? रिड्युसेस फायनान्शियल एरर्स. म्हणजे काय, की बाबा कुठलं पण तक्रारी असतील फायनान्शियल ते कमी करतं, सिक्युरिटी इम्प्रूव्ह करतं आणि बेटर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्लॅन केलं जातं फायनान्शियल. ओके. कशामध्ये? फायनान्शियल मॅनेजमेंट अँड अकाउंटिंगमध्ये. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपलं डिसिजन मेकिंग अँड बिझनेस इंटेलिजन्स. म्हणजे एआय बिझनेसमध्ये निर्णय घेण्या इतपत पण योग्य ठरलं जात आहे सध्याला. म्हणजे एआय निर्णय बिझनेसमध्ये निर्णय कसं घ्यावं हे पण ते आपल्याला मदत करते. कशाप्रकारे? एआय अनालिसिस लार्ज अमाउंट ऑफ डेटा अँड हेल्प्स मॅनेजर्स टू बेटर डिसिजन्स. ओके. म्हणजे एआयला मोठ्या प्रमाणात डेटा दिलं जातं आणि ते अनालाइज करून योग्य निर्णय घ्यायला मदत करते एआय. ओके. ह्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत? प्रेडिक्ट द फ्युचर ट्रेंड्स. ओके. म्हणजे काय, की बाबा फ्युचरमध्ये काय चालणार आहे हे प्रेडिक्ट करून बिझनेस इंटेलिजन्स वाढवतं एआय. अनलाइज मार्केट डिमांड. ओके. मार्केटचं डिमांड सध्या काय आहे, त्याप्रकारे ते डिसिजन घ्यायला हेल्प करतं. एखादं प्रोडक्ट आपल्याला जर मार्केटमध्ये आणायचं आहे, तर कस्टमरचं काय नीड आहे, ह्या प्रकारे आपण निर्णय घेऊन त्या प्रॉडक्टला जास्त चांगलं बघून, बनवून मग आपण मार्केटमध्ये ते घालू शकतो. त्याच्याने काय होतंय, की आपला फायदा होत आहे. रिस्क एनालिसिस. ओके. रिस्क बघून अनालाइज डिसिजन मेकिंग म्हणजे काय, की बाबा आपण सगळ्या प्रकारे निर्णय घ्यायचा आहे. कुठं रिस्क आहे, कुठं प्रॉफिट आहे, हे सगळं बघूनच आपल्याला बिझनेसमध्ये यायचं वापर केलं जातं. ओके. एक्झाम्पल काय आहे? एआय प्रेडिक्ट्स विच प्रॉडक्ट विल सेल मोर नेक्स्ट मंथ. ओके. नेक्स्ट मंथच्या हिशोबाने एआय प्रेडिक्ट करतं, निर्णय घेतं. ओके. बेनिफिट्स काय आहेत? बेटर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, रिड्यूस्ड रिस्क, डेटा ड्रिव्हन डिसिजन्स. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं सप्लाय चेन अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. हे पण एक आपलं ॲप्लिकेशन आहे. सप्लाय चेन आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे आपलं स्टॉक मार्केटमध्ये येतं. म्हणजे काय, एआय स्टॉक आणि डिलिव्हरी व्यवस्थापन सुधारते. ओके. एआय हेल्प्स मॅनेज स्टॉक अँड डिलिव्हरी इफिशियंटली. ओके. डिमांड फोरकास्टिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रूट ऑप्टिमायझेशन. हे अजून चांगल्या प्रकारे सांगायला गेलं तर एआय प्रेडिक्ट्स हाऊ मच स्टॉक इज नीडेड अँड अवॉइड्स ओव्हर स्टॉक ऑर शॉर्टेज. ओके. की बाबा एखादं आपल्याला प्रोडक्ट विकायचं आहे, तर त्याचं स्टॉक असतं. स्टॉक म्हणजे काय? एआय प्रिडिक्ट्स हाऊ मच स्टॉक इज नीडेड. ओके. एआय प्रेडिक्ट करतं, की आपल्याला ह्या मंथमध्ये एवढं स्टॉक लागणार आहे आणि ह्याच्यामुळं काय होतंय, की बाबा आपण ओव्हर स्टॉक अव्हॉइड करतो किंवा शॉर्टेज जर कमी पडायला तर जास्त आणायला जास्त बनवायला सांगतं आणि जर जास्त व्हायला तर थांबवायचं. हे बरोबर पुरतंय. हे आपल्याला एआय
सप्लाय चेन आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये सांगतात. बेनिफिट्स काय आहे, की बाबा आपलं वेस्टेज कमी होतं, फास्टर डिलिव्हरी आणि कॉस्ट सेव्हिंग्ज. ओके. सप्लाय चेन. सप्लाय चेन म्हणजे बेसिकली काय, की बाबा कच्चा माल मिळवणे, उत्पादन करणे, साठवूक, इन्व्हेंटरी करणे आणि ग्राहकांपर्यंत डिलिव्हर करणे, ही संपूर्ण प्रक्रिया कशात येते? तर सप्लाय चेनमध्ये येते. एआय या प्रक्रियेला अधिक कार्यक्षम आणि अचूक बनवते. ओके. की एआय कुठं, की बाबा डिमांड फोरकास्टिंग म्हणजे मागणीचा अंदाज लावणे. ओके. इन्व्हेंटरी ऑप्टिमायझेशन जे आपण म्हणलो आता, स्टॉक व्यवस्थापन आणि डिलिव्हरी ऑप्टिमायझेशन ह्या सगळ्यात ते वापरलं जातं. ओके. तर नेक्स्ट आपण बघू प्रोडक्शन अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट. ओके. म्हणजे काय, की बाबा उत्पादन ऑपरेशन व्यवस्थापन हे कसं केलं जातं? तर प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्ट तयार करणे. ओके. प्रोडक्शन म्हणजे काय, की बाबा एखादं प्रोडक्ट आपण तयार करतोय आणि ऑपरेशन म्हणजे काय, की बाबा प्रक्रियेचे व्यवस्थापन. ओके. एखादं प्रक्रिया आपण करतोय तर त्याचं व्यवस्थापन. एआय ही प्रक्रिया अधिक इफिशियंट आणि ॲक्युरेट बनवते. ओके. फर्स्ट पॉइंट काय, एआय इम्प्रूव्हज इफिशियन्सी इन प्रोडक्शन अँड बिझनेस ऑपरेशन्स. ओके. ॲप्लिकेशन्स काय त्याचे? ऑटोमेशन ऑफ रिपिटेटिव्ह टास्क म्हणजे रिपीटेड कामाचे ऑटोमेशन होतात. एआय रिपीटेड कामे ऑटोमॅटिकली करते. ओके. उदाहरण काय आहे याचं? फॅक्टरीमध्ये एआय रोबोट्स प्रोडक्ट असेंबल करतात. ओके. एआय डिटेक्ट्स डिफेक्टिव्ह प्रोडक्ट ऑटोमॅटिकली. कुठलं पण डिफेक्टिव्ह प्रोडक्ट असेल तर त्याला एआय लगेच डिटेक्ट करतं आणि त्याला काढून टाकतं आणि नवीन प्रोडक्टचं इम्प्रूव्ह करतं. बेनिफिट्स काय आहेत? इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी, रिड्यूस्ड डाउन टाईम, बेटर प्रोडक्ट क्वालिटी. हे सगळं प्रोडक्शनमध्ये आपल्याला हेल्प करतं एआय अशा प्रकारे. नेक्स्ट काय आहे आपलं पॉइंट, तर फ्रॉड डिटेक्शन अँड सिक्युरिटी. ओके. खूप साऱ्या ठिकाणी फ्रॉड्स होतात. फॉर एक्झाम्पल एआय हेल्प्स डिटेक्ट फ्रॉड अँड सायबर थ्रेट. कुठलं पण आता लाईक फ्रॉड होत असेल किंवा एआय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सिस्टम ॲक्टिव्हिटीज अनालाइज वगैरे करून मग ते फ्रॉड डिटेक्ट करते. डिटेक्ट अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन्स. जे ट्रान्झॅक्शन अनयुज्युअल आहेत, जे ट्रान्झॅक्शन होऊच नाही आणि ते ट्रान्झॅक्शन व्हायलेत, तर ते फ्रॉड आपोआप डिटेक्ट करतं, की बाबा फसवणूक ओळखते फ्रॉड डिटेक्शनमध्ये. ओके. त्याच्यानंतरनं सायबर सिक्युरिटी मॉनिटरिंग. एआय सिस्टीमवर नजर ठेवते आणि हॅकिंग अटेम्प्ट डिटेक्ट करते. हॅकिंग व्हायला की हे डिटेक्ट करून त्याला काय करते? सुधारते. ओके. अनऑथराइज्ड लॉग इन अटेम्प्ट वगैरे होत असेल किंवा ब्लॉक होत असेल, तर एआय त्या फ्रॉड डिटेक्शनसाठी आणि सिक्युरिटीसाठी हेल्प करते. बँक ब्लॉक सस्पिशियस ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिकली. येस, जर सस्पिशियस ट्रान्झॅक्शन होत असेल तर बँक काय करतं? ब्लॉक करून टाकतं त्याला. बेनिफिट्स काय आहे? सिक्युरिटी इम्प्रूव्ह करतं आणि फायनान्शियल लॉस रिड्यूस करतं आपलं. ओके. सो नेक्स्ट आहे कस्टमर एक्सपिरियन्स पर्सनलायझेशन. म्हणजे काय, की बाबा ग्राहकचा अनुभव सुधारणा. ओके. एआय हेल्प्स प्रोव्हाईड पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स टू कस्टमर्स. म्हणजे काय? एआय ग्राहकांना आवडी, सर्च हिस्ट्री, बिहेवियर अनालाइज करून पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देते. ओके. ॲप्लिकेशन्स काय काय आहेत? पर्सनलाइज्ड ऑफर्स म्हणजे व्यक्तिगत ऑफर्स. एआय ग्राहकांना आवडीप्रमाणे ऑफर्स देते. आता एक्झाम्पल दिलं तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आपल्याला आवडणारे प्रॉडक्ट्स सजेस्ट करते. की कुठलं पण वेबसाईटवर गेलो, जे आपल्याला आवडतं, मोस्टली आपण जे सर्च करतो तेच आपल्याला दिसतं. म्हणजे काय, की बाबा पर्सनलाइज्ड ऑफर्स. ओके. नेक्स्ट आहे रेकमेंडेशन म्हणजे शिफारस. एआय कस्टमरला रिलिव्हंट प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस सजेस्ट करतं. फॉर एक्झाम्पल YouTube बघा आता. YouTube आपल्याकडं आपल्याला आवडीनुसार व्हिडिओज पण रेकमेंड करते. ह्याचा फायदा काय आहे, की बाबा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वाढते, कस्टमरची लॉयल्टी वाढते आणि सेल्स वाढते. ओके. इथं आहे YouTube रेकमेंड्स व्हिडिओज बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि लॉयल्टी. ओके. नेक्स्ट काय आहे आपलं बिझनेस इज फोरकास्टिंग अँड प्रेडिक्टिव्ह अनालिसिस. की बाबा एआय प्रेडिक्ट फ्युचर बिझनेस आउटकम. म्हणजे काय, की बाबा बिझनेस फोरकास्टिंग भविष्यातील सेल्स, डिमांड्स आणि मार्केट ट्रेंड्स याचा अंदाज लावणे. ओके. फर्स्ट आहे सेल्स फोरकास्टिंग म्हणजे सेल्सचा अंदाज लावणे. एआय पास्ट सेल्स डेटा अनालाइज करून फ्युचर सेल्स प्रेडिक्ट करते. उदाहरणात सांगितलं म्हणलं तर एआय सांगते की पुढच्या महिन्यात सेल्स वाढतील किंवा कमी होतील. ओके. नेक्स्ट आहे मार्केट ट्रेंड प्रेडिक्शन. ओके. मार्केटमधला ट्रेंड ओळखणे.
ए आय मार्केट ट्रेंड अनालाइज करून बिझनेसला योग्य स्ट्रॅटेजी बनवण्यास मदत करते. ओके, उदाहरण, ए आय सांगते की फ्युचरमध्ये कोणत्या प्रोडक्टची डिमांड वाढेल. ओके, म्हणजेच काय की बाबा मार्केट ट्रेंड. नेक्स्ट आहे इथंच डिमांड प्रेडिक्शन, म्हणजे बेटर प्लॅनिंगसाठी आपल्याला यूज केलं जातं आणि इम्प्रूव्ड प्रॉफिट्स. ओके, ए आय प्रेडिक्ट्स फ्युचर सेल्स बेस्ड ऑन पास्ट डेटा. प्रिव्हियस हिस्ट्री बघून फ्युचर प्रेडिक्ट करणे की सेल्स कसे वाढतील. हे आहेत आपले ए आय, जे आपल्याला बिझनेसमध्ये हेल्प करतं किंवा मॅनेजमेंटमध्ये हेल्प करतं. ओके, रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघू आपण की बाबा ए आय कसं बिझनेसमध्ये हेल्प करतोय सध्याला. Amazon प्रॉडक्ट रिकमेंडेशनमध्ये हेल्प करतं. नेटफ्लिक्स मूव्ही रिकमेंडेशन, गुगल सर्च ऑप्टिमायझेशन, टेस्ला हेच आहे सेल्फ ऑटो ड्रायव्हिंग कार, ऑटोनॉमस ड्रायव्हिंगमध्ये आहे ए आय यूज करतं. बँक्स फ्रॉड डिटेक्शनमध्ये. ओके.